ओवर प्रगति पर हैं। गेंदबाजी के लिए दारोमदार दिया है साई को। तो श्रीजा 11 एक भी मैच अभी तक हारी नहीं है। 3 मैच हुआ है जिसमें से तीनों मैच जीती है। तो अपने बल्ले पे तैयार साई। राइट हैंड ओवर द गेट। इसे फिर से अगली गेंद, बेहतरीन बाल, गेंद को खेल दिया है। बेहतरीन फील्डिंग देखने को मिला। अगली गेंद और अच्छा शॉट लगाने के प्रयास में, लेकिन तो इसके बाद 100 मैच होने तो साई की अगली गेंद पहला ओवर प्रगति पर है। लेके आए गेंदबाजी किए हैं विपुल भोईर के लिए। खेल दिया है लेग साइड के ऑफ साइड के दिशा में। किसी फील्डर के पास कोई मौका नहीं। गेंद सीधे सीमारे का बाहर। 4 रन। तो चौके से खाता खोला है विपुल भोईर ने। तो अपने बैनर पर तैयार साई की अगली गेंद विपुल भोईर के लिए। अच्छा शॉट लगाया है। किसी फील्डर के पास कोई मौका नहीं। गेंद सीधे सीमारे का बाहर। 4 रन। तो बैक टू बैक 2 चौके लगाकर अभी भी क्रीज पे मौजूद विपुल भोईर। अच्छी बल्लेबाजी करते हैं विपुल भोईर। तो सामने गेंदबाज साई और खेल दिया है। अंपायर का इशारा, 9 बॉल। तो इसी बीच अंपायर का इशारा, 9 बॉल। अंपायर से निवेदन है कि गेंद सीधे सीमारे का बाहर। 4 रन। तो इसी बीच फिर से साई की अगली गेंद और लेग साइड के दिशा में खेलना हुआ शॉट, लेकिन अंपायर का इशारा, वाइड बॉल। इस बॉल पर टोटल 5 रन मिलेंगे। इस चौके की मदद से स्कोर जा पहुंचा है 18 रन। तो पहला ओवर प्रगति पर है। बिना किसी नुकसानों पर स्कोर जा पहुंचा है 18 रन। तो साई की अगली गेंद और अच्छी शॉट लगाने के प्रयास में, लेकिन जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते 1 रन लेने का मौका। इस 1 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 18 रन, 19 रन। पहला ओवर प्रगति पर है। स्कोर जा पहुंचा है टोटल 19 रन बिना किसी नुकसानों पर। इसी भी फिर से अगली गेंद। तो साई की अगली गेंद पहला ओवर प्रगति पर है। इसी भी फिर से अगली गेंद, अंपायर का इशारा, वाइड बॉल। तो खाते में 1 रन का और इजाफा होता हुआ। साई की अगली गेंद और वहीं पे डिफेंस कर दिया। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया। तो इसी बीच ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति पर बिना किसी नुकसानों पर स्कोर जा पहुंचा है 19 रन। अब दूसरा ओवर पर टोटल स्कोर जा पहुंचा है 20 रन। तो दूसरा ओवर प्रगति पर है। गेंदबाजी के लिए आए हैं जय। अपने कोटे का पहला ओवर टीम का दूसरा ओवर लेके आए हैं। गेंदबाजी करेंगे विपुल भोईर के लिए। राइट हैंड बल्लेबाज है विपुल भोईर। अब राइट हैंड राउंड तक गेंदबाजी करेंगे जय। देखना होगा किस तरीके से बॉलिंग करते हैं जय। इसी बीच अगली गेंद विपुल भोईर के लिए और खेल दिया है ऑफसाइड की दिशा में, लेकिन फील्डर मौजूद। जब तक कि फील्ड करते थ्रो करते 1 रन लेने का मौका। काफी अच्छी रनिंग में मिंदा विकेट। तो अब सामने नॉन स्ट्राइक के बल्लेबाज गए हैं बैटिंग करने के लिए। अगली गेंद और रिवर्स शॉट खेलने के प्रयास में, लेकिन पूरी तरीके से डांटते हुए भी बैट और बॉल का कोई संपर्क नहीं। बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया। तो इस बार अच्छी गेंदबाजी कही जाएगी जय के द्वारा। और फिर से ऑफ साइड के दिशा में खेला हुआ शॉट। किसी फील्डर के पास कोई मौका नहीं। गेंद सीधे सीमारे का बाहर। 4 रन। तो इस चौके की मदद से स्कोर जा पहुंचा है 25 रन। स्कोर जा पहुंचा है 25 रन।
जय की अगली गेंद राइट हैंड बल्लेबाज के लिए। राइट हैंड राउंड द गेंदबाजी कर रहे हैं। अगली गेंद बैट और बॉल का कोई संपर्क नहीं, लेग बाई के रूप में आ रन आता हुआ। तो फिर से अगली गेंद अपने बानर पर तैयार विपुल भोईर के लिए और लेग साइड के दिशा में खेला हुआ शॉट, लेकिन दिशाहीन गेंदबाजी, अंपायर का इशारा, वाइड बॉल। तो टोटल स्कोर इस बॉल पर 5 रन, 1 बाई। तो इस बार खेला हुआ शॉट, लेकिन जब तक कि खेत को फील्ड करते थ्रो करते तो विपुल भोइल को कबेलियन जाना होगा। उनका स्थान लेने के लिए आए हैं बल्लेबाज आकाश तोड़कर। तो इसे भी फिर से अगली गेंद और पूरी तरीके से डाटे होते हुए, बैट और बॉल का कोई संपर्क नहीं। तो इसी बीच ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति पर 1 विकेट के नुकसानों पर स्कोर जा पहुंचा है। 31 रन हो गया है। 31 रन हुआ है 2 ओवर की समाप्ति 1 विकेट के नुकसानों पर। अब तीसरा ओवर प्रगति पर है। टोटल स्कोर जा पहुंचा है 31 रन, 31। तो तीसरा ओवर प्रगति पर है। आगे गेंदबाजी करने के लिए राइट हैंड ओवर द विकेट गेंदबाजी। तो पहले ही बॉल दिशाहीन गेंदबाजी, अंपायर का इशारा, वाइड बॉल। तो उसे भी फिर से अपने बाने पर तैयार और वहीं पे खेल दिया है, लेकिन हल्की सी मिसफील्ड, जिसका खामियाजा 4 रन। गेंद बाउंड्री लाइन सीमारे का बाहर, 4 रन। इसे भी फिर से अपने बारे पे तैयार, राइट हैंड ओवर द विकेट और खेल दिया है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते 1 रन लेने का मौका। काफी अच्छी रनिंग में मिंदा विकेट। तो अच्छी बल्लेबाजी कर रही है इस टाइम। इसे भी फिर से अपने बारे पे तैयार और खेल दिया है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते रन आउट का चांस, लेकिन पूरी तरीके से नाकाम रहे। उसे भी फिर से अपने बारे पे तैयार, अगली गेंद और अंपायर का इशारा, वाइड बॉल। टोटल 5 रन बाई के रूप में मिलेगी। तो फिर से अगली गेंद और खेला हुआ शॉट, स्ट्रेट ड्राइव, लेकिन इस बार अच्छी फील्डिंग। इसी बीच ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति पर स्कोर जा पहुंचा है 46। चौथा ओवर प्रगति पर है। गेंदबाजी करने के लिए आए हैं पवन। राइट हैंड राउंड द गेंदबाजी करेंगे पवन, राइट हैंड बल्लेबाज के लिए। तो इसे भी फिर से अगली गेंद, पवन की अगली गेंद अपने बारे पर तैयार और अगली गेंद खेल दिया है आप साइड की दिशा में, लेकिन इस बार बेहतरीन फील्डिंग।
तो बेहतरीन फील्डिंग इस बार देखने को मिला। पवन की अगली गेंद राइट हैंड बल्लेबाज के लिए और फिर से खेला हुआ हल्की सी मिसफील्ड जिसका खामियाजा 4 रन। गेंद बाउंड्री लाइन सीमारे का बाहर 4 रन। तो अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और फिर से लंबा हिट लगाने के प्रयास में, लेकिन क्लीन बोल्ड हो गए। किल्लियां बिखार दी पवन ने। गेंद को समझ नहीं पाए, कब एलियन जाना होगा। तो उसी बीच एक विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज आए हैं, नए बल्लेबाज आए हैं। पवन गेंदबाजी करेंगे अपने कोटे का पहला ओवर, टीम का चौथा ओवर। अगली गेंद खेल दिया है। जब तक की गेंद को फील्ड करते थ्रो करते 1 रन लेने का मौका। काफी अच्छे रनिंग मिमिन द विकेट। तो अच्छा शॉट लगाने के प्रयास से पूरी तरीके से रन आउट का चांस, लेकिन नाकाम रहे पूरी तरीके से डाट होते हुए। अंपायर का इशारा, नो बॉल। तो उसे भी फिर से अगली गेंद और खेल दिया है। अच्छी फील्डिंग, जब तक की गेंद को फील्ड करते थ्रो करते 1 रन लेने का मौका। काफी अच्छे रनिंग मिमिन द विकेट। तो पवन की अगली गेंद लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए। अभी भी फील्डिंग में कुछ परिवर्तन करते हुए खिलाड़ी बॉलर पे तैयार। राइट हैंड ओवर द विकेट बॉलिंग करेंगे। अगली गेंद और खेल दिया है, लेकिन इस बार अच्छी फील्डिंग साई के द्वारा। रन आउट का चांस, लेकिन नाकाम रहे पूरी तरीके से। अंपायर का डिसीजन अभी आना बाकी। अंपायर का इशारा, नो बॉल। तो उसे भी फिर से अपने बारे पर तैयार और बेहतरीन गेंदबाजी। गेंद को समझ नहीं पाए पूरी तरीके से। क्लीन बोल्ड कर दी, किल्लियां बिखेर दी। सुस्वागतम सुस्वागतम। हेलो 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 साऊंड सर्व्हिस वाला कोण आहे का इथं? दीपक, दीपक आवाज दे ना जरा 1 मिनिट. 57चं टार्गेट आहे, 57चा. हेलो 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 माइक चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुठेतरी आता मात्र आजच्या दिवस रात्रीला सुरुवात झाली आहे. दुसरा सामना चालू आहे. करावे अंडर बॉक्स क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. काल दिवस रात्रीमध्ये खेळत असताना आपण लीग फॉर्मॅट मधले 3 राऊंड खेळलो
आणि 3 राऊंड खेळत असताना कुठेतरी 8 संघांची दमछाक झाली. कुठेतरी एका संघाने वर्चस्व प्रस्थापित केलाय. तोच संघ आता मात्र मैदानात खेळ करताना बघायला मिळतो. श्रीजा 11 6 पॉईंटनी मात्र हा चौथा सामना खेळताना बघायला मिळतोय आणि त्यांच्या जोडीला आता मात्र खेळत असताना बघायला मिळतोय श्रेयस स्ट्रायकर्स. त्यांच्या कुठेतरी ही चौथी मॅच आहे त्यांची देखील आणि अंक तालिकेमध्ये 4 पॉईंटनी कुठेतरी तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. आपण नाणेफेकीसाठी कॉल देऊया. ह्यानंतरची मॅच असेल जस्ट डेनिम वर्सेस श्रेयस स्ट्रायकर्स. दोन्ही संघाने काल विनंती असेल. चला टॉस करून घ्या. जस्ट डेनिमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. श्रेयस स्ट्रायकर्स देखील उपस्थित आहे. काकाने विनंती करूया आपण काका टॉस करायचा आहे. त्याचबरोबर मुख्य पंचाची भूमिकेत असलेले प्रज्वल सर आता आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर वाशिगावचे सुपुत्र नितीन सुतार सर यांचे देखील आता उपस्थिती लाभली आहे आणि मी नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय आणि टॉस साठी आपल्या समवेत जोडले गेलेत हरिश्चंद्रजी काका यांच्या शुभ हस्ते मात्र ह्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आजच्या दिवस रात्री मधल्या पण दुसरी लढत अनुभवते. एका बाजूला कुठेतरी ही दर्जेदार स्पर्धा चालू असताना आपण मात्र तिसऱ्या दिवस रात्रीमध्ये येत असताना या स्पर्धेच्या आता मात्र कुठेतरी सुरुवात झाली आहे. टॉस करत असताना छापा कॉल केलाय. काटा आलाय. जस्ट डेनिम संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. निर्णय त्यांच्या माध्यमातून कळवला जाईल. आपण चालू सामन्याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेऊया पुन्हा एकदा. नमस्कार मित्रांनो. कुठेतरी दुसऱ्या दिवस रात्रीला मात्र सुरुवात झाली आहे. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिकांचं सर्व क्रीडा प्रेमींचं करावे ग्रामस्थांचं आणि सर्व क्रिकेट प्रेमींचं करूया सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेत जे आपल्याला घरबसल्या टीव्हीवरती बघतायत त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर रुपेश भोईर इथं उपस्थित आहेत. रुपेशला देखील आपण विनंती करूया का व्यासपीठावरती याचं रुपेश. चला प्रज्वल स्वरांचा मात्र व्हाईटचा इशारा येतोय. कुठेतरी थोडं उशीर आणि जरी आम्हाला देखील इथं मी आलोय त्याबद्दल देखील दिलगिरी व्यक्त करतो मी आयोजकांची. कुठेतरी थोडं कामात होतो त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला याला. आपण स्पर्धेला आज सुरुवात केली आहे. कुठेतरी दुसरा सामना सुरुवात आहे. आपण गरजाला नमन करून कुठेतरी या स्पर्धेचा सुरुवात करूया. आपण आता मात्र स्कोर झालाय. स्कोर पोचूया. नो बॉल +4 पंजा आलाय. स्कोर किती झाला अक्षय? 20 झाल्यात. बाजूलाच आपला श्रद्धास्थान असलेलं गणपती मंदिर आहे आणि गणरायाला कुठेतरी वंदन करून नमन करून आपण या स्पर्धेची सुरुवात करूया. आजच्या दिवसाची सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून व महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री श्री छत्रपतीजी यांना नमन करून आपण आपल्या आजच्या दिवस रात्रीच्या स्पर्धेला सुरुवात करूया. कुठेतरी आता मात्र या स्पर्धेचा दर्जेदार खेळ आपण अनुभवत आहे आणि मैदानात घडलं काय मित्रांनो? कुठेतरी सेकंड इनिंगचा खेळ चालू आहे आणि सेकंड इनिंगचा खेळ चालू असताना सरसेनापती ऑफ द टीम जय मात्र कुठेतरी कॉलिंगचा भाव बघायला मिळाला आणि धावबादच्या रूपाने मात्र जयला माघारी परतावा लागलाय. कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण झालं जयदीपच्या माध्यमातून. जयदीप एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. ओरम क्रिकेटमधील त्यांनी त्याची आपली क्षेत्ररक्षणाच्या बळावरती छाप सोडली. ह्या पर्वामध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून बघितला. आपण क्षेत्ररक्षण करत असताना जयदीपला नेहमीच आपण पिक्चर मध्ये बघतो. लाईमलाईट मध्ये राहणारा हा चेहरा या स्पर्धेमध्ये देखील झळकताना बघायला मिळतोय. आता मात्र स्ट्रायकिंगला नवीन फलंदाजी नंबर 3 साई पाटील. वर ऑन बॉलिंग ट्रॅक चांगला दर्जेदार गोलंदाज आहे. 57 धावांचा पाठलाग करत असताना अजून एक नो बॉल फेकला गेलाय. 1 स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय आणि हा नो बॉल कुठेतरी आता मात्र दडपणाखाली गोलंदाजी केली जाते असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. दुसऱ्या दिवस रात्रीतील आपल्या चौथ्या फेरीचा खेळ सुरू ठेवलाय अक्षय. बरोबर ना? चौथी फेरी चालू आहे आपली. चौथ्या फेरीतील दुसरा राऊंड चालू आहे आणि ह्यानंतर तिसऱ्या राऊंडला सुरुवात होताना बघायला मिळेल आपल्याला. एका बाजूला जस्ट डेनिम त्यांच्या अगेन्स्ट मध्ये श्रेयस स्ट्रायकर्स असा 2 संघ बघायला मिळतील. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचले. चला इम्पॅक्ट प्लेअर घेतलाय. पहिल्या षटकात 23 झाल्यात. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल आणि 2 खंबे फलंदाज अनुभवी फलंदाज विकेट वरती आहेत.
कुठेतरी जी घोडदौड कालच्या दिवस रात्रीमध्ये श्रीजय 11 ने चालू ठेवली होती, ती घोडदौड कुठे यांच्या माध्यमातून थांबवली जाईल का, हा प्रश्न सर्व क्रीडा रसिकांना पडला असेल. कारण आयोजकांच्या माध्यमातून जो संघ तब्बल लगातारचे 7 सामने जिंकेल त्यासाठी तब्बल 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. आणि ते 10,000 रुपये कमवण्याच्या रेसमध्ये फक्त एक संघ जिवंत आहे, तो आता मात्र क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतोय श्रीजय 11. ह्या जर 34 धावा त्याने 18 चेंडूमध्ये डिफेंड केला तर त्यांची घोडदौड ही पुढेच चालू राहील. पण हे घोडदौड थांबवण्यात यश मिळेल का श्रेष्ठ स्ट्रायकर्स जयच्या ह्या टीमला, जयच्या नेतृत्वाखाली ही टीम कुठेतरी चांगला खेळ साकारताना बघायला मिळते. पहिल्या षटकात 23 काढल्यात, आता उर्वरित 18 मध्ये 34 हवेत आणि त्या 34 धावा डिफेंड करण्यासाठी वन ऑफ द फायनेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतो आपल्याला मुरुगन. समोर एक अनुभवी फलंदाज साई पाटील, त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. तो स्ट्राईक गेंडलाय, पहिलाच बॉल आणि हा चेंडू पॅडल स्वीप करायचा होता, बिहाइंड द विकेट चेंडू डायव्हर्ट होताना बघायला मिळतोय. लेग बायचा इशारा होतोय प्रज्वल सरांच्या माध्यमातून देखील एक चांगला पंचगिरी आपल्याला कालच्या दिवस रात्रीमध्ये बघायला मिळाली. त्यांच्याच बरोबर असलेले त्यांचे मित्र आज मात्र नवीन चेहरा दिसतोय आम्हाला पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या 1 ने पुढे गेले 24 वरती. नेक्स्ट बॉल मुरुगन, याचा चेंडू आता मात्र विकेट घेतली आहे. कुठेतरी आता मात्र मॅच मध्ये शिरकाव केलाच जाईल का, हा प्रश्न सर्वांना पडला असेल. कुठेतरी चांगल्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलाय. मोनिस सारखा एक भक्कम फलंदाज मात्र माघारी परताना बघायला मिळतोय. प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाच्या बाहेर जायचं आहे. चला बॅनरवाले सर आहेत, ते बॅनर कुठे लावायचे विचारताय. टॉस्का बॉसचा बॅनर आहे ना सर, इकडे लावायचा आहे. ब्ल्यू पडदा आहे ना इथं दिसतो, त्याच्यावर तिथे लावायचं आहे आपल्याला. चला मागच्या चेंडूवरती घडलं काय, कुठेतरी एक गुडलॅनवरचा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना नियंत्रण हरवलं गेलं फलंदाजाच्या माध्यमातून. आउट ऑफ द सर्कलच्या रूपाने फलंदाज बाद झाला. नाव दिस टाइम आउटसाइड द ऑफ स्टंप, इझी डिसिजन फॉर द रेफरी. आणि पंचांच्या माध्यमातून तो डिसिजन दिला गेलाय. एक अवंतर धावसंख्येने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल 25 वरती, 25च्या घरात. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू एट अनदर सर्कल आउट. दिस टाइम निशांत ठरतोय कल्प्रिट. कुठेतरी नियंत्रण हरवलाय आणि नियंत्रण हरवत असताना कुठेतरी आउट ऑफ द सर्कलच्या रूपाने तिसरा फलंदाज बाद झालाय. आता मात्र कुठेतरी श्रीजय 11 टीमचा कमबॅक बघायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. मुरुगन एक क्षेपणास्त्र आहे त्यांच्याकडे आणि तो क्षेपणास्त्र विपुल भोईरने वापरला आणि त्याचा पुरेपूर वापर करून घेत असताना कुठेतरी तिसरी विकेट मिळवली आहे. चेंडू झालेत सोहेल 3 बॉल. जुना चेंडू हवा आहे, जुना चेंडू यूज बॉल द्या. चालेल प्रज्वल सर. त्याचबरोबर स्कोरर अमित कडू यांची देखील उपस्थिती लाभली. आज सर्व ऑफिशियल्स कुठेतरी उशिराने येत आहेत. आता मात्र डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला मात्र पुढे सरसवून पाठवलाय. कुठेतरी ही रणनीती कारगर ठरेल का, कारण एक राईट हँडर बॉलर आहे आणि त्याला डावखुरा हाताचा फलंदाज म्हणजे चेंडू समोर खेळवला जाईल. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल मुरुगनच्या माध्यमातून ह्या डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला हे बघणं इंटरेस्टिंग असेल. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता राईट ऑन मनी. मात्र कुठंतरी आता मात्र दमछाक झाली. पंचांनी मात्र दंडित केलाय. पंचांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असते. एक व्हाईट बॉल फेकला गेलाय, पुढे सरसावून खेळलाय. कुठेतरी आता मात्र क्रिकेटचा बेसिक रूल फॉलो केलाय. कसं आहे मित्रांनो, तुम्ही अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना क्षेत्ररक्षण करत असताना एक क्रिकेटचा बेसिक रूल फॉलो करणं गरजेचं आहे. ते सुशांतच्या माध्यमातून बघायला मिळालं आपल्याला. वेन युअर फिल्डिंग मॅन कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल, जेणेकरून तो चेंडू प्ले मध्ये आणला जाईल. तसंच काय मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. अजून एक आता मात्र आउटसाइड द लेग स्ट्राइक दिस टाइम. साई पाटीलची विकेट खूप महत्वपूर्ण असेल या सामन्याच्या दृष्टिकोनातून आणि ती विकेट मुरुगनच्या माध्यमातून मिळवली जाईल का. आणि हा चेंडू आता मात्र बीट केलाय. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतोय. 1+4 पंजा मिळालाय. 5 धावेने कुठेतरी संजीवनी दिली गेली ह्या मॅचच्या दिशेने. आता मात्र जर आपण विचार केला, मॅच मात्र एका साईडला झुकत असताना कुठेतरी दुसऱ्या षटकात मुरुगनने कमबॅक करून दिला होता. मात्र ह्या 5 धाव मिळत आहेत. 5 ने स्कोर पुढे गेलाय 33. चांगलं क्षेत्ररक्षण झाला आणि धावबाद, निश्चित धावबाद.
एक चपल चराक क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता, त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं आणि आणखी एक फलंदाज बाद होताना बघायला मिळाला. फलंदाज क्रमांक 4चा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या धावपळकावरती आपण बघतोय 33, अजूनही 24 धावांची गरज आहे. स्टील 24 रन्स निडेड. चेंडू शिल्लक असतील 13 मध्ये 24. गणिती समीकरण साधं सोपं सहज वाटत असेल, पण मात्र कठीण करून ठेवलाय. फलंदाजी करत असताना कुठेतरी एक चांगला फटका बघितला, मात्र क्षेत्ररक्षणाच्या बळावरती कुठेतरी त्या धावसंख्येला मागच्या चेंडूवरती आळा घालण्यात आला आणि आळा घालत असताना कुठेतरी फलंदाजाला देखील धावबादच्या रूपाने बाद केलं गेलं. एक चांगल्या फलंदाजाला मात्र धावबादच्या रूपाने बाद केलं गेला. नवीन फलंदाज इनॅट नंबर 6 मिस्टर प्रणित अजित तांडेल. आणि हा चेंडू सुंदर चेंडू वळवला, फलंदाजाला चकवला. डॉट बॉलने मात्र या षटकाची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळकावरती 4 बाद 33. आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक बाकी असतील 12 मध्ये काढायचे आहेत आपल्याला 24. स्टील 24 रन्स नीडेड टू विन विथिन 12 डिलिव्हरीज. सामना कोणीही जिंकू शकतं सध्याच्या घडीला, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण जोपर्यंत साई पाटील खेळपट्टीवरती आहे, प्रणित खेळपट्टीवरती आहे, तोपर्यंत विजयाची धुरा मात्र विजयाचा कौल श्रीजय 11च्या बाजूने जाणं कठीण आहे. कारण साईकडे असलेला अनुभव, साईकडे असलेला क्लास, साईकडे असलेलं मॅचचं टेम्परमेंट त्यांनी त्याला वारंवार सिद्ध केलं आणि मागच्या चेंडूवरती पुन्हा एकदा त्यांनी स्वतःला सिद्ध केलाय. आणखी एक चौका डोलावलाय आणि हा चेंडू बॅक टू फोर्स. वाव वाव वाव. आकाशाचा मात्र कुठेतरी गुडलँड स्पॉटवरचा चेंडू कुठेतरी बॅकफुटला गेला. बॅकफुटला जाऊन सहज 2 क्षेत्ररक्षकामध्ये ऑफ साईडला डोळवलेला हा अप्रतिम फटका. आणखी एक चौकार. 2 चौकारांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 41 वरती. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. स्टील 16 रन्स निडेड विथिन 10 डिलिव्हरीज. आणि फ्लडलाईट्स ऑन झाल्यात. कुठेतरी एक डॉट बॉल आलाय. एका साईडने फ्लडलाईट्स ऑन होताना बघायला मिळतील. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होताना बघायला मिळेल. नाईट क्रिकेट, रजनी क्रिकेटला सुरुवात होताना बघायला मिळेल आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये. आणि हा चेंडू बिटवीन द 2 फील्डर्स आणि काय फटका खेळला गेलाय. 4 चेंडूंमध्ये 3 चौकार आलेत. म्हणजे 12ची सरासरी राखायची होती जिंकण्यासाठी, 4 मध्येच 12 आल्यात. आणखी 2 चेंडू शेष आहे, 12 आल्यात. 2 चेंडूमध्ये किती धावा काढल्या जातील हे बघणं इंटरेस्टिंग असेल. अरे आता मात्र विकेट घेतली गेलाय. कुठेतरी क्षेत्ररक्षक डिवाइड कुठेतरी क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला पळत चालला होता, मात्र कुठेतरी त्याने स्वतःला सावरलं, स्वतःला थांबवलं आणि स्वतःला थांबवत असताना कुठेतरी झेलवरती त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं. चेंडूवरती लक्ष शेवटपर्यंत ठेवलं आणि चांगले सेफ हँड्स बघायला मिळालं. आणि कुठेतरी एका फलंदाजाला मात्र माघारी परतवलाय. कुठेतरी अजून एकदा मॅच मध्ये शिरकाव करताना बघायला मिळते. श्रीजय 11ची घोडदौड थांबवली जाईल का? आणि ती घोडदौड थांबवण्यासाठी फलंदाज उतारला खेळपट्टीवरती, ज्याने कालच्या दिवसामध्ये एक रोमहर्षक विजय प्रस्थापित केला होता. असा फलंदाज स्ट्राईक एंडला आलाय स्वास्तिक म्हात्रे. काय सामना झाला होता तो. अरे आल्या त्याने पदार्पण केलंय. चौकाराने मात्र आपली सलामी दिलाय. आता मात्र शेवटचं एक षटक शिल्लक असेल, शेष असेल आणि 6 मध्ये काढायचे असतील 8 धावा. 12 मध्ये 24 हव्या होत्या. पहिल्या 2 चेंडूंवरती चौकार, तिसरा आलेला डॉट बॉल, 4थ्या चेंडूवरती चौकार, 5व्या चेंडूवरती आला बळी आणि 6व्या चेंडूवरती स्वास्तिकने आल्याने मात्र चौकार लगावलाय. आणि आता मात्र उर्वरित चेंडू शेष असतील 6 मध्ये काढायचे 8 आणि 8 धावांचं का आता रोखण्यासाठी एक अजून एक दर्जेदार गोलंदाजा बॉलिंग ट्रॅकवर आलाय हरेश, ज्याने मागे झेल टिपला गेला. त्याच्या माध्यमातून आता मात्र कुठेतरी आत्मविश्वास उंचावलेला असेल. बघूया कशा प्रकारे खेळ साकारला जाईल. आणि हा चेंडू जबरदस्त चेंडू फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण झालाय. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल. याचा अर्थ काय? 5 चेंडूने 8 धावा. थोडीशी अजून धाकधूक वाढेल आता दोन्ही खेम्यांमध्ये. दोन्ही संघाचे पाठीराखे कुठेतरी आता फिंगर क्रॉस करून असतील, कारण चांगला चेंडू फेकला गेलाय हरेशच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल, अजून एक विकेट. मी उल्लेख केला हरेशचा मगाशी. हरेशकडे कॉन्फिडन्स चांगला आहे. त्याचा दिवसेंदिवस खेळ उंचावत चाललाय. मी त्याचं बारकाईने लक्ष देत असताना त्याचा मी उल्लेख करेन. कुठेतरी त्याच्या माध्यमातून ह्या स्पर्धेत आणि मागच्या स्पर्धेत चांगला खेळ साकारला गेलाय आणि त्याचं श्रेय जाईल ते त्याच्या सरावाला. कारण पोद्दारच्या इथे खेळत असताना कुठेतरी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून साकारताना बघायला मिळालाय. नवीन फलंदाज दिनेश, 4 चेंडू 8 धावा. हरेश, अरे हा अजून एक बळी. काय गोलंदाजी होती मित्रांनो. ही गोलंदाजी आवडली असेल ना
तर निश्चितच हरेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी केली आहे. 8 धावा डिफेंड करत असताना सलगचे 2 बळी मिळवलेत आणि पहिल्या चेंडूवरचा आता डॉट बॉल. 3 चेंडूने 8 धावा. 6 फलंदाज बाद झालेत. 7 फलंदाज बाद झालेत. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवरती आहे. पवन आलाय ज्याने मात्र चांगलं षटक हाताळलं होतं. आता मात्र त्याच्या खांद्यावरती मदार दिली आहे. कुठेतरी श्रेजा इलेव्हनच्या आता मात्र आशा प्रलंबित झाल्या असतील, कुठेतरी उंचावल्या असतील. आणि हा चेंडू क्रॅकिंग शॉट मात्र फक्त आणि फक्त सिंगल. पुन्हा एकदा स्वास्तिक मात्रेला स्ट्राईकवर बघतोय आपण मित्रांनो. कालच्या दिवसामधला हिरो पुन्हा एकदा हिरो होण्याची संधी आहे. मात्र आता गणिती समीकरण 2-7 म्हणजे 2 मध्ये त्याला 2 चौका टोळवावेच लागतील. जिंकायचं असेल तर गणिती समीकरण साधं सोपं आणि सरळ आहे. 2 मध्ये 2 चौकार पण कठीण आहे, कारण गोलंदाजी दर्जेदार होतीये आणि त्याला क्षेत्ररक्षणाची साथ देखील मिळते आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय हरेश. नेक्स्ट बॉल. कुठेतरी घोडदौड पुढे जाईल का. श्रीजा 11 10,000च्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळेल का. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू वर बॉल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. पुस्तककरण नाव आहे गोलंदाजाचं. हरेश काय षटक हाताळलंय. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स दिस इज. एक्सलंट बॉलिंग. राईट ऑन मनी. परफेक्टली पिच. व्हॉट अ बॉलिंग. लास्ट बॉल. 7 रन्स. अरे हा आलाय डॉट बॉल. काय खेळ साकारलाय. काय गोलंदाजी केली. जबरदस्त षटक हाताला असताना आपल्या संघाची विजयी घोडदौड अजूनपर्यंत कायम ठेवली गेली आहे आणि त्याचं सर्व श्रेय जात असेल गोलंदाज हरेशाला. कारण शेवटच्या षटकात 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड करत असताना एकही चेंडू अवांतर न फेकता काय गोलंदाजी केली आहे. 2 फलंदाजांना बाद केलं आणि तब्बल आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान